मी प्राध्यापक डॉक्टर वसंत बोरस्ते. आज या ठिकाणी मी पिसमिल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश या टॉपिकच्या अंडर सरप्लस कॅपिटल मेथड वापरून एक्झाम्पल कसं सॉल्व्ह करायचं हे याचं एक प्रॅक्टिसिंग एक्झाम्पल घेणार आहे. या एक्झाम्पलचा नंबर आहे एक्झाम्पल नंबर 3. याआधी आपण 2 एक्झाम्पल ऑलरेडी पाहिलेले आहेत. त्याचबरोबर पिसमिल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश म्हणजे काय आणि त्याचं सोल्युशन कसं करायचं याचीही उजळणी ह्या एक्झाम्पल मधून होणार आहे. सो लेट अस स्टार्ट एक्झाम्पल नंबर 3. ओके, हे आहे आपलं पिसमिल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅशचं एक्झाम्पल नंबर 3. त्याच्यामध्ये ABC हे 3 पार्टनर आहे. त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो दिलेला आहे 2:1 आणि त्यांचं बॅलन्स शीट दिलं आहे 31 डिसेंबर 2019 ला. त्यानुसार लायबिलिटी साईडला कॅपिटल आणि एक बिल्स पेबल नावाची एक लायबिलिटी आहे. त्याचबरोबर ऍसेट साईडला वेगवेगळे ऍसेट्स आहेत आणि कॅश आपल्याकडे 16,000 रुपये शिल्लक आहे. द पार्टनर्स डिसाइडेड टू डिझॉल्व द फर्म अँड द ऍसेट्स वेअर ग्रॅज्युअली रिअलाइज. आपल्याकडे 3 रिअलायझेशन आहे. एक फेब्रुवारीला, 1 मार्चला आणि 31 मार्चला असे 80,000, 21 आणि 72,000चं रिलेशन. तुम्ही या एक्झाम्पलचा स्क्रीनशॉट काढू शकता किंवा तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये हे एक्झाम्पल लिहू शकता. यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर स्टेटमेंट शोविंग सरप्लस कॅपिटल अँड यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर ऑल्सो स्टेटमेंट ऑफ पिसमिल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश अंडर प्रपोर्शनेट कॅपिटल मेथड म्हणजेच सरप्लस कॅपिटल मेथड. एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यापूर्वी तुम्हाला लायबिलिटी साईडला असणाऱ्या लायबिलिटीमध्ये कॅपिटल आणि त्याचबरोबरीने लायबिलिटीज कोणत्या कोणत्या आहेत ते माहिती असायला पाहिजे. आपल्याकडे एकच लायबिलिटी बिल्स पेबल, बाकी 3 पार्टनरचे कॅपिटल आहेत. तो आपण लगेच स्टेटमेंट शोइंग सरप्लस कॅपिटल शोधू शकतो. कसं शोधायचं तर त्यासाठी तुमच्याकडे 5 कॉलम पाहिजे. त्याला स्टेटमेंटला नाव द्यायचं स्टेटमेंट शोइंग सरप्लस कॅपिटल, ज्यामध्ये पहिल्यांदा सिरियल नंबर, पर्टिक्युलर्स A, B आणि C 3 पार्टनरचे 3 कॉलम आपल्याला ड्रॉ करायचे. ते कॉलम ड्रॉ केल्यानंतर पहिल्या ओळीमध्ये कॅपिटल बॅलन्सेस ॲज पर बॅलन्स शीट, जे बॅलन्स शीटमध्ये दिलेले आहेत बघा 21, 96 आणि 32,000 ते आपण टाकून घेतले. एच्या कॉलम मध्ये 21, B ला 96 आणि C ला 32,000. त्यानंतर प्रॉफिट शेअरिंग रेशो आपल्याला घ्यायचा आहे 2:1 जो आपल्याला प्रॉब्लेम मध्ये दिलेला आहे पहिल्या जोडीमध्ये. त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो जो आहे तो किती आहे 2:1. आपण तो प्रॉफिट शेअरिंग रेशो घेतला. त्यानंतर पुढची स्टेप आहे, तुम्हाला माहिती आहे काय करायचंय, युनिट कॅपिटल काढायचं. ते कसं काढणार तर 1,20,000 पार्टनरचं कॅपिटल भागिले त्याचा प्रॉफिट शेअरिंग रेशो आपल्याला काय मिळेल युनिट कॅपिटल. 21 भागिले 2 उत्तर आलं 60,000. म्हणजे युनिट कॅपिटल म्हणजे काय ते 2 भागासाठी त्याने जर 1,20,000 दिले असते तर एका भागासाठी त्याने किती दिले 60,000. 96,000 भागिले 2 किती दिले 48 आणि 32,000 भागिले 1 किती उत्तर किती येणार 32,000 येणार. म्हणजे आपल्याला इथे त्या पार्टनरचं युनिट कॅपिटल काढल्यानंतर ज्याचं युनिट कॅपिटल सगळ्यात कमी आहे आपण त्याला काय म्हणणार बेस कॅपिटल. आणि बेस कॅपिटल त्यासाठी काढायचंय तर बेस कॅपिटल आपल्याला प्रपोर्शनेट कॅपिटल शोधण्यासाठी काढायचंय. प्रपोर्शनेट कॅपिटल आपल्याकडे किती आहे तर इथे तुम्हाला प्रपोर्शनेट कॅपिटल म्हणजे काय ते इथे तुम्हाला समजेल. समजा तुम्हाला इथं बेस कॅपिटल सीचं बेस कॅपिटल पकडलं आपण 32,000 आणि 32,000 बेस कॅपिटल पकडून आपल्याला प्रॉफिट शेअरिंग रेशोने त्याला जर गुणलं तर आपल्याला मिळेल प्रपोर्शनेट कॅपिटल. म्हणून प्रपोर्शनेट कॅपिटल सूत्र आहे बेस कॅपिटल गुणिले प्रॉफिट शेअरिंग रेशो. बेस कॅपिटल आहे 32,000 गुणिले 2. एचं प्रपोर्शनेट कॅपिटल किती आलं 64,000 आणि बीचं किती आलं 64 आणि सीचं प्रपोर्शनेट कॅपिटल किती आलं सेम 32,000. कारण 32,000 एक 32,000. 32,000चा पाडा म्हटलाच पाहिजे असं नाही, परंतु कॅल्क्युलेटर तुम्हाला अलाउड आहे त्यामुळे तुम्ही डायरेक्टली कॅल्क्युलेटरवरती कॅल्क्युलेशन्स केले तरी चालणार आहेत. त्यानंतर पुढची स्टेप आहे सरप्लस कॅपिटल. सरप्लस कॅपिटल कसं शोधणार तर कॅपिटल वजा प्रपोर्शनेट कॅपिटल. आपल्याकडे कॅपिटल बॅलन्स दिलेला आहे त्यातनं प्रपोर्शनेट कॅपिटल मायनस करायचं आपल्याला मिळेल सरप्लस. 1,20,000 एच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं 1,20,000 मायनस 64,000 जर केले तर आपल्याला उत्तर किती येतं 56,000. 96,000 वजा 64,000 उत्तर किती आलं 32,000. तुम्ही कॅल्क्युलेटरवरती कॅल्क्युलेशन करू शकतात. 1,20,000 वजा 64 56 आणि 96 वजा 64 32. तो आपल्याला सरप्लस मिळाला पण आपल्याला ऍब्सोल्यूट सरप्लस काढायचा आहे. म्हणून काय करायचंय वरच्या सगळ्या स्टेप ज्या आहेत प्रॉफिट शेअरिंग रेशो, युनिट कॅपिटल आणि प्रपोर्शनेट कॅपिटल या सगळ्या स्टेप्स रिपीट करायच्या आहे. म्हणून पुढच्या लाईन मध्ये आपण घेणार परत प्रपोर्शनेट कॅपिटल प्रॉफिट शेअरिंग रेशो. मग प्रॉफिट शेअरिंग रेशो किती आहे 2:1. जो ऑलरेडी 1चा जो सी आहे त्या सीचं पार्टनरचं कॅपिटल 0 झालं त्यामुळे त्याचा प्रॉफिट शेअरिंग रेशो घेण्याची गरज नाही, परंतु ए आणि बी 2:2. मग 56,000 भागिले 2 आपल्याला काय मिळेल युनिट कॅपिटल म्हणजे ते किती येतील 28,000 आणि 32,000 भागिले 2 आपल्याला उत्तर मिळेल 16,000. तो झालं युनिट कॅपिटल. पुढची स्टेप काय असणार आहे प्रपोर्शनेट कॅपिटल. आणि प्रपोर्शनेट कॅपिटल काढण्यासाठी आपल्याला कोणाचं तरी कॅपिटल बेस मानायचंय. ज्याचं कॅपिटल सगळ्यात कमी त्याला आपण मानणार बेस कॅपिटल. कोणाचं कॅपिटल कमी या दोघांपैकी तुमच्या लक्षात येईल 28,000 आणि 16,000. यामध्ये 16,000 म्हणजे बी ची अमाऊंट जी आहे ती कमी आहे बेस कॅपिटल 16,000 आपण पकडणार.
त्याच्यानंतर पुढची स्टेप आहे प्रपोर्शनेट कॅपिटल. प्रपोर्शनेट कॅपिटल म्हणजे बेस गुणिले प्रॉफिट शेअरिंग रेशो. म्हणजे 16,000 गुणिले 2 उत्तर किती येणार 32 आणि 16,000 गुणिले 2 उत्तर किती येणार 32. आता त्याच्या पुढची स्टेप काय सरप्लस कॅपिटल, ज्याला आपण ऍब्सोल्यूट सरप्लस म्हणतो. ऍब्सोल्यूट सरप्लस म्हणजे काय तर सरप्लस कॅपिटल ई कॉलम मायनस एच कॉलम प्रपोर्शनेट कॅपिटल. म्हणजे 56 वजा 32 उत्तर किती येणार 24,000 आणि 32 वजा 32 उत्तर किती येणार 0. म्हणजे आपल्याला इथे ऍब्सोल्यूट सरप्लस मिळालेला आहे, जो कोणाचा आला एचा ऍब्सोल्यूट सरप्लस कॅपिटल आलं 24,000 रुपये. म्हणजे आपल्याला इथे सगळ्यात पहिल्यांदा पार्टनरचं कॅपिटल द्यायचं असेल, देणं द्यायचं असेल, त्यावेळी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला कोणाचं देणं द्यावं लागेल तर मिस्टर एचं 24,000 रुपये कॅपिटल द्यावं लागेल. त्यानंतर एला परत 56 आणि बी ला 32, पण या 56 पैकी इथे 24 गेले म्हणजे उरलेली रक्कमच त्याला मिळेल. तो अशा पद्धतीने तुम्हाला सरप्लस कॅपिटल शोधता येईल. त्यानंतर आहे प्रायोरिटी ऑफ पेमेंट, कारण पुढचं स्टेटमेंट बनवायचं आपल्याला स्टेटमेंट शोइंग पिसमेल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश ॲज पर सरप्लस कॅपिटल मेथड. परंतु कोणाला पहिले पैसे द्यायचे आणि कोणाला नंतर द्यायची याची माहिती आपल्याला असली पाहिजे. त्यासाठी आपल्या एक्झाम्पलमध्ये बघा एकच थर्ड पार्टी लायबिलिटी, बाकी तिघांचं कॅपिटल आहे, म्हणून आपण एकाची थर्ड पार्टी लायबिलिटी घेणार. एक नंबरला 1,20,000, जो की तुमच्या प्रॉब्लेममध्ये इथे दिलेला आहे. थर्ड पार्टी लायबिलिटी बिल्स पेएबल 1,20,000, म्हणून त्याचं पेमेंट पहिल्यांदा करणार. म्हणून पहिला नंबर घेतला बिल्स पेएबलचा थर्ड पार्टी लायबिलिटी. त्यानंतर काय करणार सरप्लस कॅपिटल स्टेटमेंटमध्ये ज्याचा ऍब्सोल्यूट सरप्लस आला त्याला म्हणजे मिस्टर ए, तो सेकंड स्टेपला ऍब्सोल्यूट सरप्लस कॅपिटल मिस्टर एचे किती देणार 24,000 रुपये. त्याचं पेमेंट केल्यानंतर पुढची स्टेप आहे सरप्लस कॅपिटल. सरप्लस कॅपिटलमध्ये मगाशी तुम्हाला सांगितलं की दोघांचं कॅपिटल आहे, एचं 56 आणि बीचं 32, पण 56 पैकी 24 ऑलरेडी दिले म्हणजे उरलेलीच रक्कम त्याला मिळेल. 56 पैकी 24 मिळाल्यामुळे म्हणजे या स्टेपमध्ये त्याला किती मिळणार 32,000 रुपये आणि बी ला पण किती मिळणार 32,000. या एला 32,000 मिळण्याचं कारण त्याला खरं तर 56 मिळायला पाहिजे, 56 पैकी 24,000 रुपये इथे ऑलरेडी त्याला मिळालेले, म्हणजे त्याला उरलेली रक्कम किती मिळेल 32,000. म्हणजे 56,000 वजा 24,000 अमाऊंट आली 32, म्हणून ए ला 32 आणि बी ला पण 32 मिळणार. आणि या दोघांची देणी दिल्यानंतर सगळ्यात शेवटी आपण देणार पार्टनरचा सगळ्या पार्टनरला प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये म्हणजे प्रायोरिटी ऑफ पेमेंटमध्ये सगळ्यात शेवटचा नंबर लागतो. ऑल पार्टनर्स इन प्रॉफिट शेअरिंग रेशो दॅट इज 2:2:1. ओके, अशा पद्धतीने प्रायोरिटी ऑफ पेमेंट बनवल्यानंतर पुढची स्टेप आहे आपल्याला स्टेटमेंट शोइंग पिसमेल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश ॲज पर सरप्लस कॅपिटल मेथड बनवायचे. यामध्ये मी आधीच्या एक्झाम्पलमध्ये सांगितलं होतं की तुम्हाला डेट कॉलम जो आहे तो फिक्स असणार आहे, पर्टिक्युलर कॉलम फिक्स असणार आहे, अवेलेबल कॅश नावाचा कॉलम फिक्स असणार आहे, टोटल लायबिलिटी नावाचा कॉलम फिक्स असणार आहे. हे पहिले 4 कॉलम जे आहेत ते तुम्हाला प्रत्येक एक्झाम्पलमध्ये बनवायचेच आहे, डेट, पर्टिक्युलर्स, अवेलेबल कॅश आणि टोटल लायबिलिटी. आणि त्याच्यानंतर आपल्याला कॉलम बनवायचा असणाऱ्या लायबिलिटी ज्या प्रायोरिटीमध्ये तुम्हाला दिसतील. तर प्रायोरिटीमध्ये पहिली लायबिलिटी काय बिल्स पेएबल, म्हणून आपण एकच कॉलम बनवला बिल्स पेएबल, बाकी आपल्याकडे काही लायबिलिटी नाहीये. त्याच्यानंतर डायरेक्टली कॅपिटल पे करायचं आपल्याला ABCचं. तो आपण आता उदाहरण सोडवायला सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा पहिल्या ओळीमध्ये घ्यायचे बॅलन्सेस ॲज पर बॅलन्स शीट. तुमच्याकडे जे बॅलन्स शीट आहे हे बघा इथे, त्या बॅलन्स शीटमध्ये जे जे बॅलन्सेस आहेत ते सगळे मांडून घ्यायचे, ते म्हणजे कोणते फक्त लायबिलिटीचे. तो आपण ते घेतले पहिल्या ओळीमध्ये बॅलन्सेस ॲज पर बॅलन्स शीट. अवेलेबल कॅश किती आहे 16,000, इथे तुम्हाला दिसते अवेलेबल कॅश ॲसेट साईडला 16,000 रुपये. त्याच्यानंतर तुमच्या लायबिलिटी बिल्स पेएबल 1,20,000, इथे दिसतंय बघा बिल्स पेएबल 1,20,000, सॉरी बिल्स पेएबल 1,20,000, कॅपिटल 21, 96 आणि 32, म्हणून आपण पुढच्या स्टेपमध्ये पुढच्या कॉलममध्ये कॅपिटल घेणार. एच्या कॉलममध्ये 20, बीच्या कॉलममध्ये 96 आणि सीच्या कॉलममध्ये 32,000. त्यानंतर आता आपल्याला आपल्या खिशामध्ये 16,000 रुपये आपण पेमेंट करू शकतो. प्रायोरिटी ऑफ पेमेंटनुसार सगळ्यात पहिलं पेमेंट कोणाला करायचं आहे तर बिल्स पेएबलला, म्हणून पुढच्या पहिल्या स्टेजमध्ये 16,000 जे आहे ते बिल्स पेएबल पेड करायचं. सो लेस पेड बिल्स पेएबल किती अमाऊंट आहे 16,000, कॅश गेली, कॅश कमी होणार 16,000, टोटल लायबिलिटी कमी झालं 16,000 आणि बिल्स पेएबल कमी झाले म्हणून बिल्स पेएबल कॉलममध्ये लिहायचे मायनस 16,000 रुपये. आता याच्यानंतर पुढची स्टेप आहे बॅलन्स शोधायचं. तर आपल्याकडे अवेलेबल कॅश किती राहिली 0 आणि टोटल लायबिलिटी 368 होते. आता हे 3,68,000 कुठून आले तर या सगळ्या लायबिलिटीची टोटल म्हणजे 1,20,000 बिल्स पेएबल 1,20,000, एचं कॅपिटल 96,000, बीचं कॅपिटल आणि 32,000, सीचं कॅपिटल, अशा तिघांची 4 आयटमची टोटल, 4 लायबिलिटीची टोटल म्हणजे टोटल लायबिलिटी बरोबर किती येते 3,68,000. कॅल्क्युलेटरने तुम्ही क्रॉस टॅली करू शकता. ओके, त्यानंतर पुढची स्टेप आहे बॅलन्स. बॅलन्स कॅश किती शिल्लक राहिली 16,000 बिल्स पेएबलला पेड केले, आपल्याकडे शिल्लक किती राहिले 0 आणि 368 मधून 16 गेले तर आपल्याकडे टोटल लायबिलिटी अजून किती देणं बाकी आहे 3,52,000 आणि 1,20,000 लायबिलिटी होती आपली बिल्स पेएबल, त्यापैकी 16,000 दिले म्हणजे राहिले किती 1,04,000 रुपये अजूनही देणं बाकी आहेत. आता तुम्ही कॅपिटल इथे मांडलंच पाहिजे असं नाही, तुम्ही नेक्स्ट स्टेपला जेव्हा कॅपिटल मांडाल तेव्हा तिथे ते
पेमेंट कराल तेव्हा ते मांडू शकतात, अदरवाईज तुम्ही मांडलं तरी हरकत नाही. पुढची स्टेप आहे, आता इथे कॅश संपली. पहिलं रिअलायझेशन म्हणजे पहिल्यांदा आपण कॅश कधी मागवली किंवा पहिलं रिअलायझेशन आपल्या सगळ्या ॲसेट्स विकून आपल्याला या सगळ्या लायबिलिटी पे करायच्या आहे. ते ॲसेट्स विकण्याची प्रोसेसमध्ये आपल्याला पहिल्यांदा मिळत आहे 80,000 रुपये 1 फेब्रुवारीला. म्हणून आपण इथं लिहिलं 1 फेब्रुवारी फर्स्ट रिअलायझेशन 80,000. या 80,000 पहिलं पेमेंट अजून आपल्याला कोणाचं करायचं, बिल्स पेबलचं 1,04,000 म्हणजे पूर्णच्या पूर्ण 80,000 आपण कोणाला पे करणार, बिल्स पेबलला. सो इथे आपण लेस पेड बिल्स पेबल पेड 80,000 टोटल लायबिलिटी मायनस 80,000 आणि बिल्स पेबलची अमाऊंट पेड झाली 80,000. 80,000 पेमेंट केल्यानंतर सुद्धा आपल्याकडे बिल्स पेबल अजून किती देणं शिल्लक आहे, 24,000 रुपये. म्हणजे अजूनही आपल्याला 24,000 रुपये पेमेंट करायचं बाकी आहे. टोटल लायबिलिटी अजूनही आपली 2,72,000 देणं बाकी आहे आणि 80,000 रुपये कॅश होती, पैकी 80,000 रुपये कॅश दिली. आपल्या हातामध्ये आता कॅश काही शिल्लक राहिलेली नाही, म्हणजेच आपले पैसे संपले. पुढचं रिअलायझेशन कधी, 1 मार्च. चला 1 मार्चला जाऊया. सो इथं टाका तारीख 1 मार्च. सेकंड रिअलायझेशन कितीचं आहे, 1,20,000चं. ते तुम्हाला इथे दिसतंय 1,20,000चं रिअलायझेशन नंबर 2. आता 1,20,000 पैकी आपल्याला आधी पहिले पैसे कोणाला द्यायचे, बिल्स पेबलला. म्हणून पहिल्यांदा बिल्स पेबलचे पेमेंट करून टाकणार. सो लेस बिल्स पेबल पेड. कॅश कॉलम मध्ये -24,000, टोटल लायबिलिटी मध्ये -24,000 आणि बिल्स पेबल कॉलम मध्ये -24,000. म्हणजे आपली ही लायबिलिटी पेड झाल्यानंतर आपल्या हातात शिल्लक कॅश किती राहिली, 96,000 रुपये. 1,20,000 पैकी 24,000 गेले तर राहिले किती, 24,000. प्रत्येक वेळी इथं मायनस लिहिलाच पाहिजे असंही नाही, तुम्ही इथे लेस नावाचा शब्द लिहिताच त्याचा अर्थच तो होतो की तुम्ही ते पैसे दिलेले आहेत. मग 96,000 शिल्लक राहिले. टोटल लायबिलिटी 2,48,000 राहिली आणि बिल्स पेबल मात्र आता काय झालं, नील झालं. आपल्याला बिल्स पेबल जेवढं द्यायचं होतं तेवढं आपण बिल्स पेबल पेमेंट केलेलं आहे. बिल्स पेबलचं पेमेंट केल्यानंतर पुढचं पेमेंट आहे ॲब्सोल्यूट सरप्लस कॅपिटल. कोणाचा, एचा. किती आहे, 24,000 रुपये. म्हणून आपण पुढच्या स्टेजला जाऊया. पुढच्या स्टेपला लेस पेड टू मिस्टर ए कंसामध्ये लिहायचं आहे ॲब्सोल्यूट सरप्लस. हे लिहिणं महत्वाचं आहे कारण त्यावरनं आपल्याला भविष्यामध्ये लक्षात राहील की कोणाला किती सरप्लस द्यायचा होता. तर 24 वजा 96 आपली कॅश मायनस होणार. टोटल लायबिलिटी पण 24,000 मायनस होणार आणि एकूण कॅपिटल पैकी 24,000 आपण इथे दिलेलं आहे, म्हणजे 24,000 कॅपिटल मिस्टर एचं मायनस होणार. मायनस केल्यानंतर अजूनही बी एला 96,000 रुपये आपल्याला द्यायचे. टोटल लायबिलिटी अजूनही आपल्याकडे 2,24,000 शिल्लक आहे आणि कॅश 96,000 होती. 96,000 पैकी 24,000 रुपये आपले इथे गेले. कोणाला, मिस्टर एला दिले ॲब्सोल्यूट सरप्लस म्हणून. आपल्या हातात शिल्लक किती राहिले, 72,000 रुपये. ॲब्सोल्यूट सरप्लस दिल्यानंतर पुढचं पेमेंट कोणाचं आहे, तर मिस्टर ए आणि मिस्टर बी. सरप्लस कॅपिटल आहे. मग इथे सरप्लस कॅपिटल. चला तर मग सरप्लस कॅपिटल पे करूया. दोघांची म्हणून आपल्याला किती रक्कम द्यायची, 32,000 अधिक 32,000 म्हणजे 64,000 रुपये द्यायचे. आपल्याकडे आहेत का, आहेत. किती रक्कम आहे, 72 म्हणजे 64,000 आपण देऊ शकतो. म्हणून पुढच्या स्टेजमध्ये लेस पे टू मिस्टर ए अँड मिस्टर बी सरप्लस कॅपिटल 64,000 रुपये कॅश गेली. दोघांना मिळून 32 द्यायची म्हणून 64. टोटल लायबिलिटी कमी होणार 64. एला मिळतील 32, बीला मिळतील 32. आता याला एला 32 मिळण्याचं कारण काय, त्याला ऑलरेडी खरं तर 56 मिळायला पाहिजे. तर स्टेटमेंट शोईंग सरप्लस कॅपिटल मध्ये तुम्हाला ते दिसतंय बघा, एला किती मिळायला पाहिजे, ते 56. पण 56 एला आणि बीला 32. पण 56 पैकी ऑलरेडी 24,000 त्याला ॲब्सोल्यूट सरप्लस मध्ये मिळाले, म्हणजे उरलेलीच रक्कम त्याला मिळेल. म्हणून इथे घेणार आपण 32,000 रुपये घेतले फक्त, जे तुम्हाला इथे प्रायोरिटी मध्ये दिसतील. 32,000 एला, 32,000 बीला. म्हणून 32,000 दोघांना दिल्यानंतर आपल्याकडे अजूनही 72,000 पैकी कॅश शिल्लक राहिली 8,000. टोटल लायबिलिटी शिल्लक 1,60,000 आणि एकूण जे कॅपिटल होतं मिस्टर एचं 96,000. 96 पैकी 32 गेले म्हणजे राहिले 64 आणि बीचं पण सेम कॅपिटल शिल्लक राहणार. 96 वजा 32 बरोबर 64,000 रुपये. अशा प्रकारे आपण सरप्लसचं पेमेंट केलं आणि ॲब्सोल्यूट सरप्लसचं पण पेमेंट केलं. त्याच्यानंतर पुढची स्टेप काय, ऑल पार्टनर्स इन प्रॉफिट शेअरिंग रेशो. म्हणजे सगळ्या पार्टनरला राहिलेली रक्कम जी काही रक्कम मिळणार आहे ती प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये काय करायची, वाटायची. सो लेस पेड टू ए, बी अँड सी आणि कंसात द्यायचं रेशो 2:1. मग आपण कॅश किती होती, 8,000. 8,000 देऊन टाकणार. टोटल लायबिलिटी 8 ने कमी होणार आणि 8,000 जी आहे ती कोणत्या रेशोमध्ये द्यायची, 2:1. म्हणजे आपल्याला 8,000 जे आहे ते 8,000 गुणिले 2/5 या प्रकारे. म्हणजे ए ला मिळतील 32,000, बी ला पण किती मिळतील, 3200 आणि बी ला पण किती मिळतील, 3200 आणि सी ला 1 भाग मिळेल. कशाचा 1 भाग, म्हणजे 8,000च्या. सोबत 8,000 गुणिले 1/5. आता भागिले 5 कुठून आले, 2 आणि 2 4 आणि 1 5. टोटल 5 भागांपैकी 2 भाग ए ला, 2 भाग बी ला आणि 1 भाग सी ला. म्हणजे किती आले, सी ला 1 भाग 1,600 रुपये. तो आपण त्याला किती देणार, 1,600. 3200, 3200 आणि 1,600 असं 8,000चं विभाजन केलं. आपल्याकडे शिल्लक राहिलेली रक्कम कॅश काहीच नाही राहत. टोटल लायबिलिटी 1,52 राहते.
कॅपिटल जे आहे ते अजूनही 60,800 शिल्लक आहे. एचं बीचं पण तेवढंच सेम आहे आणि सीचं मात्र बाकी आहे 30,400. त्याच्यानंतरचं पेमेंट आहे ऑल पार्टनर्स इन प्रॉफिट शेअरिंग रेशो, जे ऑलरेडी आपण इथं सुरू केलेलं आहे ऑल पार्टनर्स इन प्रॉफिट शेअरिंग रेशो, कारण आपण सगळ्या लायबिलिटी पे केलेल्या आहेत, त्याचबरोबर कॅपिटल सुद्धा पे केलेलं आहे, म्हणून पुढची उरलेली सगळी रक्कम आपण सगळ्या पार्टनरला प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये वाटतोय. आता पैसे आहेत का? आहेत. कितवं रिअलायझेशन आहे? शेवटचं, तिसरं आणि शेवटचं रिअलायझेशन 31 मार्च 2020 ला 72,000 रुपये. म्हणून आपण इथे घेणार थर्ड अँड फायनल रिअलायझेशन 72,000. ओके, 72,000 कोणाला वाटायचे? तिन्ही पार्टनरला प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये. म्हणून आपण लिहिणार लेस पेड टू मिस्टर ए, बी अँड सी इन द रेशो ऑफ प्रॉफिट शेअरिंग रेशो 2:2:1. सो 72,000 आपण देऊन टाकणार. टोटल लायबिलिटी कमी होणार 72 ने, कॅश पण कमी होणार 72 ने. आता आपल्याला 72,000 रुपये वाटायचे कोणत्या रेशो मध्ये? 2:1. तो 72,000 गुणिले 2/5 म्हणजे एकाला येणार 28,800. एकाला म्हणजे ए ला. बी ला पण तेवढेच, कारण बी चा पण सेम रेशो आहे आणि सी ला मात्र किती येणार? तर एकच भाग येणार, म्हणजे गुणिले 2 ऐवजी गुणिले किती करायचं? फक्त 1. 72,000 गुणिले 1/5 किंवा सरळ सरळ 72,000/5 केलं तरी एक भाग तुम्हाला मिळतो. म्हणजे सी ला मिळणार 14,400, ए ला 28,800, बी ला 28,800 आणि सी ला 14,400. होते नव्हते तेवढे सगळे पैसे आपण काय केले? संपवलेले. आता आपल्याकडे कुठल्याही प्रकारची कॅश शिल्लक राहिलेली नाही. इव्हन तुम्हाला इथे रिअलायझेशन मध्ये कुठल्याही प्रकारचं रिअलायझेशन शिल्लक राहिलेलं नाही. पहिलं रिअलायझेशन होतं 80, दुसरं होतं 21 आणि तिसरं होतं 72. हे सगळं पेमेंट केल्यानंतर आपल्याकडे अजूनही अशी काही रक्कम आहे की जी आपण अजून देऊ शकलेलो नाही. म्हणजे कॅश तर काही शिल्लक राहिलीच नाही. तर टोटल लायबिलिटी आपल्याकडे अजूनही देणं आपल्याला दिसते, ते म्हणजे किती? तर 80,000 रुपये. म्हणजे आपण 80,000 रुपये रक्कम देऊ शकलेलो नाही. याचा अर्थ टोटल लायबिलिटी अजून 80,000 रुपये पेएबल आहे. आता ती देऊ शकणार नाही, याचं कारण आपल्या ऍसेटला असणाऱ्या सगळ्या ऍसेट्स विकून आपल्याकडे असलेली रक्कम एवढीच मिळाली. याच्या पलीकडे आपल्याला कुठली रक्कम मिळालेली नाही. म्हणजेच त्याला म्हणायचं रिअलायझेशन लॉस. आणि हा लॉस कोणी बेअर केलाय? ए ने 32,000, बी ने 32 आणि सी ने किती? 16,000. कुठून आला? 60,800 वजा 28,800 म्हणजे 60,800 पैकी 28,800 त्याला दिले ए ला, बी ला पण तेवढेच दिले आणि सी ला 14,400 दिल्यानंतर अजूनही ए ला 32, बी ला 32 आणि सी ला 16,000 आपण देऊ शकलेलो नाही. आणि या तिघांची टोटल म्हणजे 32,000 अधिक 32,000 64,000 अधिक 16,000 बरोबर किती येतात? 80,000, जे तुम्हाला इथे दिसतील. जसं की मी तुम्हाला आधी सांगितलं होतं, टोटल लायबिलिटी हा कॉलम बनवायचा आहे, कारण तुम्हाला क्रॉस टॅली करण्याकरता तुमचं सोडवलेलं एक्झाम्पल बरोबर आहे की नाही ते बघण्यासाठी त्या कॉलमची मदत होते. म्हणजे तुम्हाला इथं ही रक्कम बुक्समध्ये बऱ्याच, तुम्ही कुठल्याही बुक्स पाहिलं तर टोटल लायबिलिटी हा कॉलम दिलेला नाही कुठेच, परंतु तुम्हाला हा कॉलम बनवायचा आहे कायसाठी? तर या रिअलायझेशन मध्ये तुम्ही बरोबर रिअलायझेशन लॉस बरोबर शोधला की नाही, किंवा तुमचं कॅल्क्युलेशन बरोबर आलं की नाही हे शोधण्यासाठी हा कॉलम आवश्यक असतो. तो अशा पद्धतीने रिअलायझेशन लॉस आला 80,000. हे होतं एकदम सिंपल एक्झाम्पल. याच्यानंतर पुढचं एक्झाम्पल जे आहे थोडं ऍडव्हान्स आपण याच्यामध्ये घेणार आहोत. आणि अजून इथे लायबिलिटी जी वेगवेगळे प्रकार, म्हणजे आता फक्त बिल्स पेबल दिसतोय, क्रेडिटर्स, त्याच्यानंतर पार्टनर्स लोन किंवा इन्कम टॅक्स, अशा प्रकारच्या लायबिलिटी आहे थर्ड पार्टी लायबिलिटी. त्या लायबिलिटीवरती आपण अजून एक एक्झाम्पल घेऊया. सो इथे आपण थांबूया. थँक्यू व्हेरी मच.